नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज हा जो ब्लाऊज आहे तो शाळेतील 8वी 9वीच्या मुलींसाठी हा शिवलेला ब्लाऊज आहे. तर हा जो आहे ब्लाऊज तो मेजरमेंटचा आहे. या मापाच्या ब्लाऊजवरून मी आता एक ब्लाऊज शिवणार आहे. जरी तुमच्याकडे माप नसेल तर तुम्ही अंदाजे या मापावरती ब्लाऊज शिवलात तरीही मुलींना सहज येऊन जाईल. तर पहा, या ठिकाणी मी मापाचा ब्लाऊज अस्तर आणि पीस या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता इथे मापाच्या ब्लाऊजची उंची चेक करणार आहोत. वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच सोडून उंची चेक करायची आहे. तर इथे 14.5ची उंची येते आणि आपण अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 15ची उंची घेणार आहोत. गळा खोली आहे 9.5. तर बघा, आता इथे आपण मापे टाकून घेणार आहोत. इथे मी मापे टाकून घेत आहे. उंची टाकून घेऊयात अगोदर 15. वरच्या साईडला एक खूण करून घेऊयात. आता त्यानंतर आपल्याला कंबर टाकायचं आहे. तर कंबर अगोदर आपण चेकआउट करूयात इथे. तर बघा, इथे कंबर चेक करणार आहोत पूर्ण ब्लाऊजचं किती आहे. तर इथे 27.5 भरत आहे. तर 27.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर तो कशा पद्धतीने, या पद्धतीने आपण चौथा भाग काढणार आहोत. तर 7ला 1 रेष कमी असं येणार आहे. तर आपण 7 इंच घेऊन टाकलेलं आहे. बघा, इथे 7 इंच आणि 3 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आपल्याला. म्हणजे 7, 8, 9, 10. 10ला 1 रेष कमी इथे घडी आलेली आहे. इथे बघले तर 5.5 इंचावरती माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे सरळ लाईन टाकून घेणार आहोत बघलेला आणि शोल्डरला. हा जो ब्लाऊज आहे शाळेतील मुलींसाठी शाळेतील मुलींसाठीच 5 सप्टेंबरसाठी इथे मुलींना ब्लाऊज आणि साडी घालावी लागते. तर त्याच्यासाठी हा ब्लाऊज शिवलेला आहे मैत्रिणींनो. तर बघा, इथे बगलेचं माप घेऊन 1.5च्या 2 खुणा करून घेतल्या. जसं आपण रेग्युलर माप घेतो त्याच पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे. जर मुलगी हेल्दी असेल तर आपल्याला तर माहीत आहे की आपण जसं रेग्युलर कस्टमरचं माप काढतो तसंच काढायचं आहे. आणि जर हेल्दी नसेल तर थोडेफार चेंजेस करावे लागतात. तर इथे बऱ्यापैकी व्यवस्थित मेजरमेंट आहे. आणि 9वी 10वीच्या मुली किंवा 8वी 9वी 10वीच्या मुली बऱ्यापैकी हेल्दी असतात. तर बघा, इथे बगल काढलेली आहे. त्यानंतर आपण इथे गळा चेक करणार आहोत. तर गळा इथे कसा आहे बघा, अर्धा इंच वरच्या साईडला सोडलं तर 6 इंचाचा गळा भरत आहे. बघा इथे तर 6 इंचाचा आहे. पण याला पान आकार आहे तर मी ते 5 इंच घेत आहे. बघा इथे 5 इंच आणि इथे या पद्धतीने पान शेप देऊन घेणार आहे मी इथे. बघा, इथे पान शेप मी इथे देऊन घेत आहे. आता इथे छातीचा आपल्याला 10वा भाग आपण घेतो छातीनुसार. पण इथे माप नाही आहे तर इथे मधला भाग चेक केलेला आहे. 7 भरला तर 7च्या अर्धा 3.5. आणि इथे एक सरळ लाईन टाकून 5 इंच वरती घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला 2.5 इंच घेतलेलं आहे. इथेही मी 4.5 ते 5 इंच एक लाईन टाकून घेणार आहे तिरकी. बघा, आणि इथे पण मी 2.5 इंचाचे एक सरळ माप टाकणार आहे. कारण इथे आपल्याला फ्रंट ओपन करायचं नाही. फ्रंट ओपन असेल तर इथे तिरकी लाईन टाकू शकतो. फ्रंट क्लोज आहे आणि इथे बॅक ओपन असल्यामुळे मी इथे सरळ लाईन टाकलेली आहे. तर बघा, याचं कटिंग करून घेऊयात. कटिंग करताना फक्त आपल्याला इथे फ्रंटची कटिंग मी इथे करत आहे, बॅकची नाही. बॅकची नंतर कटिंग करून दाखवते तुम्हाला मी. कारण बॅकला शिलाई मार्जिन मला थोडीशी जास्त घ्यायची आहे. बॅक ओपन असल्यामुळं बॅकला काज बटन लावण्यासाठी एक्स्ट्रा पट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा, इथे फ्रंट माझं कटिंग करून झालेलं आहे. बघा, या पद्धतीचं आपलं फ्रंट इथे कटिंग केलेलं आहे. अर्धा इंच मी वरचा जो फ्रंट आहे तो पुढे घेतलेला आहे आणि बॅक अर्धा इंच मोठा घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने आपण आता बाकी सगळं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. इथे कस्टमरने आपल्याला 4 टक्स ब्लाऊज सांगितलेला होता. तर त्यासाठी मी इथे 4 टक्स ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे. इथे गळा रुंदी चेक करून घेतलेली आहे. तर गळा खोली आहे इथे 10.5 9.5. तर 9.5ची एक लाईन टाकून घेत आहे मी इथे. इथे सरळ एक लाईन टाकून घेणार आहोत आपण.
1 इंचाची खूण करून गोल आकार देऊन घेऊयात. बघा इथे मी गोल आकार देऊन घेत आहे. इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा इथे व्यवस्थित या ठिकाणी आपण कटिंग करून घेऊयात. तर पहा मैत्रिणींनो, मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. आता बॅक आणि फ्रंट आपला रेडी झालेला आहे. इथे स्लीव्ज आपल्याला अस्तरच्या काढायच्या नाहीयेत. तर बघा आता हा जो भाग आहे हा आपल्याला कट करायचा राहिलेला होता, तो मी आता कट करून घेणार आहे. म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे आपल्याला नॉचेस टाकून घ्यायचे आहेत, कारण प्रत्येक वेळेस खुणा करत बसण्यापेक्षा आपण असे नॉचेस टाकले किंवा आपल्याला इथे स्टिचिंग करायला सोपं जातं आणि ते ब्लाऊजवरती रफही दिसत नाही. आता इथे बटन पट्टी कडचा साईडचा आहे, त्याच्यावरती आपल्याला नॉच द्यायचा नाही, कारण तिथे फाटल्या जाईल म्हणून. आता बघा हा जो भाग आहे बॅकच्या गळ्याचा असतो, पण आपल्याला फ्रंटला मी इथे घेत आहे, कारण हा जो साडी आहे ती खूप नाजूक अशी आहे आणि मग इथे पदरावरतून समोरून प्लेन दिसल्या जाईल, त्यामुळे इथे डिझाईन मी समोरून घेतली आहे आणि प्लेन भाग जो आहे तो आपण बॅकला घेणार आहोत आणि बॅक जे आहे ते ओपन आहे. मग इथे आपण फ्रंट घेणार आहोत. बघा इथे मी फ्रंट घेत आहे. इथे मी लगेचच फ्रंटची कटिंग करून घेणार आहे. आपला हा फ्रंट कटिंग करून झालेला आहे. आता आपण बॅक कटिंग करून घेणार आहोत. तर मी ते बॅक ठेवून घेत आहे आणि कटिंग करून घेणार आहे. इथे बॅक ओपन असल्यामुळे मी बॅकचे दोन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहेत. बघा आता बॅक आणि फ्रंट इथे कटिंग करून झालेला आहे. हा जो पेपर आहे इथे आपण अशी तिरकी घडी घालून घेणार आहोत पेपरची आणि त्यानंतर इथे वरच्या साईडला पाहू शकता तुम्ही. आता इथे एक सरळ अंदाजे लाईन टाकून घेऊयात. आपण खाली घेतली तरीही चालेल. आता इथे बाहीची उंची आहे 5 इंचाची. सॉरी, इथे आपण चेकआउट करून घेऊ. 3.5 इंच आहे, पण मी इथे 5 इंच घेतलेली आहे, कारण इथे स्लीव जे आहेत फ्रिलच्या करायच्या आहेत. अर्धा इंच आपल्याला कमी करून इथे थोडासा गोल राऊंड देऊन घेऊयात. तर बघा मी इथे गोल राऊंड थोडासा देऊन घेत आहे. तुम्हीही या प्रकारे घ्या. इथे पेपर एक साईडला कमी आहे तरीही चालेल, पण असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे वरच्या साईडला थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला बाहीचा स्टेप इथे मिळून जाईल आणि खालच्या साईडला फ्रिलच्या स्लीव्ज बनवण्यासाठी आपल्या इथे एक्स्ट्राचा कपडा मिळून जाईल. त्यासाठी बघा मी कशा पद्धतीने स्लीवचं कटिंग केलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता. आता इथे मी कापडावरती डायरेक्ट स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे. इथे कापडावर थोडासा तिरका असा कपडा ठेवूयात, कारण फ्रिल एकदम सरळ कापडामध्ये नको आहेत, आपल्याला थोड्याशा तिरक्या कापडामध्ये हवे आहेत. तर इथे मी या पद्धतीने इथे कपडा ठेवून घेणार आहे. पेपर एक साईडला पेपर कमी आहे, तो व्यवस्थित करून घेणार, आपण वाढून घेणार आहोत. तर बघा मी इथे या पद्धतीने आखून घेत आहे. आता या साईडला कपडा थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हा बघा या पद्धतीने पेपर मी अर्धा ठेवणार आहे. आता इथे आपण पेपर फोल्ड करू आणि इकडच्या साईडचा राहिलेला भाग ड्रॉ करून घेणार आहोत. तर हा भाग मी ड्रॉ करून घेत आहे. आता याचं आपण कटिंग करून घेऊयात. कटिंग करताना पीस जर हलत असेल तर तुम्ही याला टाचणी लावून घेऊ शकता. मी थोडी याला टाचणी वगैरे लावून घेतलेली नाही. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाचणी लावून कटिंग करू शकता. बघा
वरचा भाग कटिंग करताना मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे, कारण जर ते हललं तर लहान मोठे भाग होतील, त्यामुळे मग इथे व्यवस्थित येण्यासाठी मी हा भाग व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आणि वरचं आता कटिंग करून घेऊयात आपण. या पद्धतीने वरचा भाग आणि खालचा भाग वेगळा करून घेतलेला आहे. आता त्यानंतर यातले 2 भाग वेगळे करून घेऊयात आणि 2 भागांवरती आपल्याला थोडे छोटीशी अर्धा ते 1 इंच बाही कमी करून घेणार आहोत, कारण इथे डबल फ्रिल करायचे आहेत. हे 4 पीस आहेत इथे बघा. 2 स्लीव्हसाठी 2-2 पीस आहेत इथे. त्यातले 2 मी बाजूला केले. इथे थोडंसं कमी आहे, या हिशोबाने हा भाग मी कमी करणार आहे अर्धा ते 1 इंच. म्हणजे मग आपल्याला 2 इथे फ्रिल बनणार आहेत इथे बघा. आता या फ्रिलच्या खालच्या साईडला इथे मी पिको करून घेणार आहे खालून. पहा इथे खालच्या साईडला आपल्याला पिको करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, माझा हा जो ब्लाऊज आहे पूर्णपणे स्टिच करून झालेला आहे. बघा लूक किती सुंदर आलेला आहे. त्याचा पफ अँगलही बघा किती सुंदर आलेला आहे. फ्रिलच्या स्लीव्ज डबल स्लीव्ज झालेले आहेत. बघा समोर पानगळा असा आकार देऊन घेतलेला आहे. बॅक साईडला गोल आकार दिलेला आहे. नॉडही टाकलेले आहेत. बॅक ओपन ठेवलेला आहे. लहान मुलींना अशा प्रकारचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. आता इथे फ्रिल बघा या पद्धतीने ठेवलेले आहेत. डबल फ्रिल आहे आणि ब्लाऊज जे आहे थोडंसं वेटलेस असल्यामुळे फ्रिल ही व्यवस्थित दिसत नाही आहेत. पण थोडंसं कापड जर वेटचं असेल तर फ्रिल खूप छान दिसतील आणि लटकनही बघा किती छान दिसत आहेत या ठिकाणी. तर ब्लाऊजचा लूक अतिशय सुंदर झालेला आहे. शिक्षक दिनानिमित्त हा शिवलेला माझा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पहा हा माझा जो ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.